नो, हिंदू धर्म आणि हिंदू देवी देवता काल्पनिक आहेत का? सनातन धर्म फक्त अंधश्रद्धेने भरलेला आहे का? गीता, रामायण आणि इतर सर्व ग्रंथ काल्पनिक आहेत. जर तुम्हीही असे विचार करता तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोणतीही एक किंवा हवेतली गोष्ट सांगणार नाहीत. इथे आम्ही तुम्हाला सनातनचे सत्य आहे आणि एक दोन नव्हे तर तुम्हाला इतके जिवंत पुरावे देणार आहोत की जे तुम्ही पूर्णपणे वैज्ञानिक आणि कार्बन डेटिंगच्या आधारे सिद्ध झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला भगवान देव हे पृथ्वीवर अस्तित्वात होते याचे असे काही अद्भुत पुरावे आणि चमत्कार दाखवणार आहोत की जे पाहून कुठलाही हिंदू सुद्धा मान्य करेल. आणि बाकी सगळं बाजूला, पण सनातनच सत्य आहे. सत्ययुगापासून द्वापर युगापर्यंत भगवंताच्या अस्तित्वाची चर्चा आहे, पण काही लोक अजूनही त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावतात. काहींना हे फक्त अंधश्रद्धा आणि पौराणिक कथा वाटतात, तर काहींना हे त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. काही लोकांना भगवानवर अढळ विश्वास असतो, तर काहींना हे फक्त कल्पनारंजनच वाटते. पण वेळोवेळी असे वैज्ञानिक पुरावे सापडले आहेत की जे रामायण आणि महाभारतातील घटनांना सत्य सिद्ध करतात. तरी सुद्धा काही नास्तिक लोक हे मान्य करायला तयारच नसतात. दुनियामध्ये जवळपास प्रत्येक धर्म भगवंताच्या अस्तित्वाची कबुली देतो. मग तो हिंदू धर्मातील ब्रह्मा असो, या ख्रिश्चन धर्मातील गॉड असो, किंवा इस्लामामधील अल्लाह असो. प्रत्येक धर्मात एक सर्वोच्च शक्तीचा उल्लेख आहे, परंतु इतर धर्माविषयी आपल्याला माहिती नाही. पण सनातन धर्माच्या ईश्वराचे अस्तित्वाचे असे काही जिवंत पुरावे आजही उपलब्ध आहेत, जे मोठमोठ्या वैज्ञानिकांनाही विचार करायला लावतात. आज आम्ही तुम्हाला भगवंताच्या अस्तित्वाचे असे काही अद्वितीय पुरावे सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही खात्री पटेल की भगवान फक्त कथा कादंबऱ्यामध्ये नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने अस्तित्वात होते. भगवानाचे अस्तित्व आहे का नाही असा प्रश्न तुमच्या मनात कधीही निर्माण होणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला भगवान राम, श्रीकृष्ण आणि भगवान यांचे पृथ्वीवरील अस्तित्व सिद्ध करणारे काही भक्कम पुरावे देणार आहोत, जे ऐकून तुमच्या अंगावर काटाच उभा राहील. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंक 24. युथिंक 24, जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा मनाला भिडतात. युथिंक 24, जिथे विचारांना नवी जोड मिळते. चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात. पण त्याआधी तुम्ही जर मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही व्हिडिओ खूप मोठा असणार आहे, पण आम्ही तुम्हाला हमी देते की जर फक्त 5 मिनिटं पाहिलं तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय राहू शकणार नाहीत. काही लोक म्हणतात, जर राम सेतू आहे तर त्याचा अर्थ असा नाही की भगवान राम होतेच. बरं, न्यूयॉर्क शहर खऱ्या जगात अस्तित्वात आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की स्पायडरमॅन देखील खरा आहे. हे म्हणणे काही अंशी योग्य आहे, पण राम सेतू म्हणजे जमीन आणि निसर्ग निर्मित गोष्ट नाही, तर तो मानवानेच बांधलेला आहे. समुद्राच्या मधोमध बनवलेला हा पूल कोणत्याही इतिहासात किंवा कोणत्याही इतर व्यक्तीने बांधण्याचा उल्लेख केलेला सापडत नाही. जर कुठलीही छोटीशी मालमत्ता असली तरी लोक तिच्यावर दावा करतात. मग आजवर कोणीही राम सेतूवर दावा का केला नाही? रामायणातच राम सेतूच्या निर्मितीचा उल्लेख आहे, पण जगातील इतर कुठल्याही ऐतिहासिक ग्रंथात त्याच्या निर्मितीविषयी काहीही माहिती नाही. रामायणामध्ये श्रीराम ज्या ज्या ठिकाणाहून गेले
त्या सर्व स्थळांचा स्पष्ट उल्लेख आहे. जर रामायण फक्त काल्पनिक कथाच असेल तर त्यातील स्थळे आणि भौगोलिक उल्लेख आजही तंतोतंत तसेच कसे आहेत. जर हे फक्त कल्पनाच असेल तर रामायणात जे पर्वत, नद्या, वनस्पती, मंदिरे, अयोध्या, जनकपुरी, लंका आणि रामसेतू यांचा उल्लेख आहे ते आजच्या युगात तसेच का आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की रामायण काल्पनिक नसून ते सत्य आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे त्या काळी इतक्या भौगोलिक माहितीची अचूक अंदाज असता तर त्याला ही कथा सिद्ध करण्यासाठी अयोध्या, जनकपुरी, रामेश्वरम, लंका आणि रामसेतू स्वतः तयार करावे लागले असते. पण हे शक्यच नाही. त्या काळी नकाशे नव्हते, उपग्रह नव्हते, आधुनिक साधने नव्हती. मग कोणी एवढ्या अचूकतेने या सर्व स्थळांचा उल्लेख केला असेल. याचा अर्थ स्पष्ट आहे. रामायण ही केवळ एक कथा नाही तर ती इतिहास आहे. भारताव्यतिरिक्त म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपन्स, थायलंड यासारख्या अनेक देशांमध्ये रामायण केवळ धार्मिक ग्रंथ नसून इतिहासाचा एक भाग मानला जातो. इंडोनेशियामध्ये तर रामायणाला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा मिळालेला आहे. याचप्रमाणे विविध देशांमध्ये रामायणाशी संबंधित असलेले अवशेषही सापडले आहेत. यंदाच्या वर्षातच सौदी अरेबियामध्ये झालेल्या उत्खनात 8,000 वर्षे जुना मंदिरेचा अवशेष सापडला. इतिहासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पुरावे आहेत. काही लोक केवळ संशय घेऊन ऐतिहासिक सत्य खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात, परंतु रामायण केवळ एक काल्पनिक कथा नसून तर ती एक ऐतिहासिक सत्य आहे ज्याचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि द्वारका नगरीचे रहस्य. लहानपणी आपण श्रीकृष्णाच्या बाललीला पाहिल्या किंवा ऐकल्या असतीलच, पण काही बुद्धिजीवी अजूनही श्रीकृष्णांच्या अस्तित्वावर संशय घेतात. मात्र यावरचा सर्वात मोठा जिवंत पुरावा म्हणजे द्वारका नगरी. महाभारताच्या उल्लेखानुसार मथुरा सोडल्यानंतर श्रीकृष्णाने गुजरातमध्ये समुद्रकिनारी द्वारका नगरी वसवली. मात्र युगानंतर ही नगरी समुद्रात बुडली. 1960 पूर्वी द्वारका नगरीचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता, परंतु 1963 ते 1983 दरम्यान भारतीय नौसेनेच्या मदतीने झालेल्या समुद्री पुरातत्वीय संशोधकाला द्वारका नगरीचे अवशेष सापडले. समुद्राच्या तळाशी प्राचीन भिंती, मंदिराचे अवशेष, विहिरी आणि वसाहतींचे अवशेष आढळले, जे महाभारताच्या वर्णनाशी पूर्णतः जुळतात. यातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे या द्वारकेचा आकार 12 योजन सुमारे म्हणजे 153 किलोमीटरचा होता, जो श्रीमद भगवत गीता पुराणात दिलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळतो. द्वारकेचा विनाश आणि श्रीकृष्णावरील गांधारीचा शाप. महाभारताच्या युद्धानंतर गांधारीने श्रीकृष्णाला युद्धाला जबाबदार धरत एक भीषण शाप दिला की तुझे संपूर्ण यादव कुळ नष्ट होईल आणि द्वारका समुद्रात विलीन होईल. श्रीकृष्णाने हा शाप हसत स्वीकारला. काही काळानंतर यादव कुळ आपसात युद्ध करू लागले आणि संपूर्ण यादव वंशाचा अंत झाला. श्रीकृष्ण जंगलात एकांतात निघून गेले, जिथे जरा नावाच्या एका शिकाऱ्याने त्यांना बाण मारला आणि श्रीकृष्णाने पृथ्वी लोकाचा त्याग केला. यानंतर काही दिवसातच द्वारका नगरी समुद्राच्या पाण्यात विलीन झाली. अर्जुन यादव स्त्रियांना घेऊन हस्तिनापुराला रवाना झाले आणि त्यांच्या पाठोपाठ संपूर्ण द्वारका समुद्रात समाविष्ट झाली. श्रीकृष्ण आणि द्वारका एक ऐतिहासिक सत्य. आजही समुद्राच्या तळाशी सापडलेले द्वारकेचे अवशेष आणि त्याची कार्बन डेटिंग चाचणी हे स्पष्ट दाखवतात की द्वारका नगरी महाभारताच्या काळातीलच आहे. इतिहासांवर संशय घेणारे बरेच जण असतील,
पण सत्य कायम टिकून राहते. सनातन सत्य आहे, भगवंत सत्य आहेत आणि त्यांच्या लीलाही सत्य आहेत. श्रीकृष्ण या पृथ्वीवर उपस्थित असल्याचा यापेक्षा मोठा प्रमाण काय असू शकतो, हे एक शास्त्रज्ञ देखील मान्य करतात. कुरुक्षेत्रामध्ये कौरव आणि पांडव यांच्यात झालेल्या महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णने अर्जुनाला गीतेचे उपदेश दिले होते. हे देखील श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील उपस्थितीचे प्रतीक आहे. शास्त्रज्ञ देखील मान्य करतात की कुरुक्षेत्रामध्ये युद्ध झाले होते आणि ते ब्रह्मांडातील सर्वात भयंकर आणि प्रलयकारी युद्ध होतं. ब्रिटनच्या एका शास्त्रज्ञाने यावर खूप संशोधन केल्यानंतर मान्य केले की कुरुक्षेत्राची भूमी आजही लाल रंगाची दिसते. हे या बाबीचे प्रमाण आहे की या स्थळी हजारो वर्षापूर्वी प्रलयकारी युद्ध झाले होते. आता आम्ही तुम्हाला एक मनोरंजक आणि सत्य कथेबद्दल सांगणार आहोत. महाभारतात पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला होता, हे आपण जाणताच. दुर्योधनने पांडवांना मारण्यासाठी एक षडयंत्र रचले होते, ज्यामध्ये त्याने लाखाचा महल बांधून त्यात आग लावली होती, जेणेकरून पांडवांचा मृत्यू होईल. पण पांडव एक सुरंगाच्या मार्गाने लाक्षागृहातून बाहेर पडले होते. याची माहिती महाभारत आणि अन्य धार्मिक ग्रंथांमध्ये दिली आहे. ही जागा उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये आहे. काही वर्षापूर्वी मुसलमानांनी लाक्षागृहाच्या जागेवर आपले कब्रस्थान असल्याचा दावा केला होता, कारण 500 वर्षापूर्वी मुघल शासकांनी येथे एक दरगाह बांधली होती. उत्तर प्रदेशाच्या बागपतमध्ये राहणाऱ्या वृद्ध लोकांनुसार या ठिकाणी महाभारत काळातील लाक्षागृह होते. या वादामुळे भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन केले, तेव्हा त्यांना लाक्षागृहासंबंधित असंख्य पुरावे मिळाले, जे तुमचं मन थक्क करतील. पुरातत्व विभागाने असे शोधले की लाक्षागृहाशी संबंधित सुरंग आजही अस्तित्वात आहेत आणि त्या हिडन नदीच्या काठावर उघडतात. श्रीकृष्ण यांचा या पृथ्वीवर असण्याचा यापेक्षा मोठा भला आणि काय प्रमाण असू शकते. इतकंच नाही तर मित्रांनो, कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडव यांच्यात झालेल्या महाभारत युद्धात जिथे भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, ते देखील श्रीकृष्णांच्या पृथ्वीवर उपस्थितीचे एक मोठे प्रमाण आहे. शास्त्रज्ञ देखील मान्य करतात की कुरुक्षेत्रात युद्ध झाले होते आणि ते ब्रह्मांडातील सर्वात भयंकर आणि प्रलयकारी युद्ध होते. ब्रिटनच्या एका शास्त्रज्ञाने या विषयावर विस्तृत संशोधन केले आणि नंतर स्वीकारले की कुरुक्षेत्राची भूमी आजही लाल आहे. याचे हे एक ठोस प्रमाण आहे की हजारो वर्षापूर्वी महाविनाशक युद्ध झाले होते. आता आम्ही तुम्हाला एक रोचक आणि सत्य कथा सांगणार आहोत. महाभारतकालीन हस्तिनापूर शहराचे आजही नाव देखील हस्तिनापूरच आहे आणि ते उत्तर प्रदेशात स्थित आहे. 1922 मध्ये महाभारतकालीन पुरावे शोधण्यासाठी येथे उत्खनन केले गेले. त्यावेळी पुरातत्व विभागाला महाभारतकालीन अनेक वस्तू सापडल्या, ज्या प्राचीन तीर, भाले, तलवारी आणि मुकुट यासारख्या या वस्तू होत्या. श्रीकृष्ण यांच्या पृथ्वीवरील उपस्थितीचे आणखी अनेक प्रमाण आहेत. उदाहरणार्थ 97 वर्षापूर्वी गताश्रम टीला येथे एक शिला मिळाली होती, ज्याला श्रीकृष्ण यांच्या जन्माचे पुरातत्वकीय पहिले प्रमाण मानले जाते. ही शिला 1917 मध्ये मथुरा येथील विश्राम घाट येथे झालेल्या उत्खननादरम्यान सापडली होती. शिलापटावर श्रीकृष्णांचे वडील वासुदेव त्यांना यमुनेच्या वेगात घेत मथुरा ते गोकुळ कसे नेत आहेत याचे चित्रण केले आहे. या शिलापटाच्या महत्त्वाची बाब म्हणजे ती 2000 वर्षाहून जुनी आहे. आता तुम्ही या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तेही सनातन सत्याशी परिचित होऊ शकतील.
रामसेतू आणि लंकाचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. धार्मिक ग्रंथानुसार त्रेतायुगात भारत आणि लंका यांच्यात एक पूल बांधला गेला होता, ज्याला रामसेतू असे नाव देण्यात आले आहे. या पुलाचे दगड आजही पाण्यात तरंगतानाच दिसतात. या पुलाचा उल्लेख सर्वप्रथम वाल्मिकी रामायणात करण्यात आला आहे. वाल्मिकी रामायणानुसार भगवान राम यांच्या सेनेला नल आणि नील नावाचे 2 वानर होते, ज्यांना श्राप होता की त्यांच्याकडून पाण्यात फेकलेली कोणतीही वस्तू पाण्यात बुडणार नाही. त्यांच्याच मदतीने रामसेतू बांधला गेला. नासा आणि भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोने रामसेतूबाबत अनेक माहिती दिली. नासाच्या ईसॅट-2 सॅटेलाइटच्या मदतीने इस्रोने रामसेतूचा पहिला नकाशा तयार केला आहे, जो तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. अमेरिकन शास्त्रज्ञानुसार रामसेतूचे दगड 7000 वर्षापेक्षा जुने आहेत. अशाच प्रकारे रामसेतू अस्तित्वात असण्याचे वैज्ञानिक पुरावे आजही उपलब्ध आहेत. पृथ्वीवरील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा शोध घेत असताना आपल्याला अधिक आणि अधिक पुरावे मिळत आहेत, जे प्राचीन काळातील घटनांचा मागोवा घेतात. याप्रमाणे भारतातील हरिद्वार सारख्या प्रमुख धार्मिक स्थळावरही अनेक महत्त्वाच्या घटनांची तपास सुरू आहे. हरिद्वार, जो गंगा स्नानासाठी प्रसिद्ध आहे, हे स्थळ धार्मिकदृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. पुराणांमध्ये, विशेषतः भागवतमध्ये हरिद्वारचा उल्लेख श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्ताशी संबंधित असलेल्या एका प्रमुख स्थळ म्हणून केला जातो. हरिद्वारच्या काठावर वसलेल्या काशी विश्वनाथ मंदिरासह इतर अनेक मंदिरांनी हे ठिकाण विशेष मान प्राप्त केला आहे. वास्तविक यांच्या आसपासची भूगोलातील विशेषता देखील एका अद्वितीय इतिहासाची ग्वाही देते. हरिद्वारच्या पायथ्याशी असलेल्या सप्तऋषी आश्रम, जो पांडवांच्या काळातील आहे, त्याला देखील एक वेगळीच ओळख प्राप्त आहे. या ठिकाणी प्राचीन वेदांचे लेखन आणि अभ्यास यांची चांगली परंपरा आहे. यावर आधारित शास्त्रज्ञांनी एक टीम येथे उत्खनन करत असताना अनेक पुरातत्वांचे अवशेष शोधून काढले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला एक मोठा इतिहास मिळतो, जो आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक धरोहरांची ओळख आणि साक्ष देतो. पुराणांमध्ये सांगितले की सत्य आजच्या विज्ञानामुळे सिद्ध होऊ शकतात, आणि हे सर्व आपल्याला अधिक शोध करण्यास प्रेरित करते. आजच्या युगात शास्त्रज्ञ व पुरातज्ञ या प्रकारच्या शोधामुळे आपल्याला प्राचीन ज्ञानाच्या गाभ्यातील सत्यांबद्दल अधिक माहिती मिळते. तथापि काही महत्त्वाच्या जागांवरही पुरावे अजूनही अपूर्ण आहेत, ज्यामुळे आपल्याला समजुतीत आणखीन चांगले समज निर्माण होऊ शकतात. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओत दिलेली माहिती आणि पुरावे सुस्पष्ट वाटले असतील. अधिक शोध, अधिक चर्चा आणि अधिक संशोधनाने आपण सत्याकडे अधिक जवळ जाऊ शकतो. या पर्वतावर किडाजडी नावाची एक औषधी सापडली आहे, जिने आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी रुपये प्रति किलो किंमत आहे. रावणाचा मृत्यू झाल्यानंतर विभीषणाला लंकेचा राजा बनवले गेले होते. विभीषणाने आपला नवीन महल कलनिया येथे बांधला होता, जो एक नदीच्या काठावर वसलेला होता. पुरातत्व विभागाला कालनिया नदीकडून त्या महालाचे काही विशेष सापडले आहेत. या सर्व गोष्टी या पृथ्वीवर भगवान राम आणि हनुमान यांच्या अस्तित्वाचे जिवंत पुरावे आहेत. इतकेच नाही तर श्रीलंकेत रावणाचा महलही भगवान रामच्या अस्तित्वाचा एक मोठा पुरावा आहे. कारण जेव्हा हनुमानजींनी लंका जाळली होती, तेव्हा त्या महलाचा रंग काळा पडला होता. आणि आजही श्रीलंकेत रावणाच्या या महलाचे अनेक अवशेष सापडले आहेत. भगवान शिवाचा अस्तित्वाचा जिवंत पुरावा शिवपुराण आहे, ज्यात त्यांच्या चमत्कारांचा आणि दिव्य स्थानांचे वर्णन केले आहे. शिवपुराणात दिलेले सर्व स्थान आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.
प्रत्येक युगात भगवान शिवाची भक्ती झाली आहे आणि जोपर्यंत पृथ्वी आहे त्यावर शिवाची महिमा गायली जाईल. धार्मिक ग्रंथामध्ये भगवान शिवाची महत्ता सांगितली आहे. शिवपुराणानुसार भगवान शिव हे ते देवता आहेत जे लवकर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना त्यांची इच्छा पूर्ण करून देतात. भगवान शिवांचे 5 रूपांपैकी एक रूप अघोरी रूप आहे. अघोरी रूप शिवाचे परम भक्त मानले जातात. अघोरी साधू प्राय सामान्य जगापासून वेगळेच राहतात आणि ते स्मशानात साधना करतात आणि तिथे राहणे पसंत करतात. स्मशानात साधना करणे लवकर फलदायक होते आणि अघोरी साधूंची शक्ती इतकी असती की ते मुर्द्यांशीही संवाद साधू शकतात. अघोरी आणि नागा साधू प्रामुख्याने कुंभमेळ्यात दिसतात. त्यानंतर बहुतेक साधू हिमालयात तपस्या करण्यासाठी किंवा एकांतात जगाच्या नजरेपासून दूर जातात. वर्तमान काळात काही लोक अघोरी बनून अंधविश्वास पसरवत आहेत आणि अघोरी साधू जगाच्या मोह मायेत कुठेही भाग घेत नाहीत. पौराणिक हिंदू कथांमध्ये भगवान शिव यांना एक योगी आणि तपस्वी म्हणून वर्णित केले आहे. त्यांचे निवास हिमालयातील कैलाश मानसरोवर म्हणून सांगितला जातो, ज्याला हिंदू धर्मात सर्वात पवित्र स्थान मानले जाते. पौराणिक कथांमध्ये कैलाश पर्वताला भगवान शिवांचे निवासस्थान मानले गेले आहे. हे रहस्यमय पर्वत अनेक कथांचा आधार आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण इत्यादी मध्ये कैलाशखंड नावाने एक अध्याय आहे ज्यामध्ये कैलाश पर्वताची महिमा सांगितली आहे. कैलाश पर्वतावर रोज अशा चमत्कारांचा अनुभव घेतला जातो ज्यामुळे येथे भगवान शिवांची उपस्थिती असल्याचे पुरावे मिळतात. रशियाच्या शास्त्रज्ञांनी कैलाश पर्वत आणि त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर केलेल्या अभ्यासात सांगितले आहे की तिबेटमधील मंदिरांमध्ये धर्मगुरूंनी हे सांगितले की कैलाश पर्वताच्या 4ही बाजूंनी एक अलौकिक शक्तीचा प्रवाह आहे, ज्यामुळे तपस्वी आजही आध्यात्मिक गुरूंशी टेलिपॅथिक मध्ये संपर्क साधतात. कैलाश पर्वताचे रहस्य आणि भगवान शिवांशी संबंधित कथा अनेक शतकांपासून मानवी कल्पकतेला आकर्षित करत आहेत. या पर्वताला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर त्याला एक अद्वितीय शक्तीचे केंद्र देखील मानले जाते. कैलाश पर्वताच्या 4ही बाजूत असलेल्या अलौकिक शक्तीचा अनुभव अनेक तपस्वींनी आणि आध्यात्मिक गुरूंनी घेतल्याचा दावा केला आहे. त्यानुसार या पर्वतावर फक्त पवित्र आत्म्यांना राहण्याचा हक्क आहे. कैलाश पर्वतावर तुम्हाला कधीतरी अनोळखी आवाज ऐकू येतील, जणू काही दूरवरून डमरू किंवा ओमच्या ध्वन्या येत आहेत. या ध्वन्यांना भगवान शिवाच्या उपस्थितीचे संकेत मानले जातात. वैज्ञानिकांनी या ध्वन्यांच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्याचे ठोस कारण सापडलेच नाही. तसेच कैलाश पर्वतावर चढाई करणे हे जवळपास अशक्य मानले जाते. त्यांच्या उंचीमध्ये कमी असूनही त्यावर चढाई करण्याचा सर्व प्रयत्न फसले आहेत. कैलाश पर्वताचा पृष्ठभाग आणि वातावरणाबद्दल वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की येथे एक विशेष चुंबकीय क्षेत्र आहे ज्यामुळे वर चढणे आणखी कठीण होऊन जाते. याशिवाय पर्वताची स्थिती सतत बदलत असते, यामुळे चढण्याला आणखी अवघड होते. कैलाश पर्वताची महिमा फक्त त्याच्या उंची आणि भौतिक स्वरूपापासून नाही तर त्याच्या अद्भुत शक्ती आणि भगवान शिवांशी संबंधित पौराणिक कथांमुळे देखील आहे. हा पर्वत फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर एक खोल आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे, ज्याला भगवान शिवाचे निवासस्थान म्हटले जाते. कैलाश पर्वताशिवाय भारत आणि तिबेटमध्ये 5 कैलाश पर्वत आहेत, ज्यांना पंच कैलाश म्हणून ओळखले जाते. या सर्व पर्वतांना भगवान शिवाच्या निवासस्थान म्हणून पूजा केली जाते. कैलाश पर्वतांची महिमा आणि त्यांशी संबंधित कथा नेहमीच मानवी जीवनाच्या एका गूढ छायेत राहिल्या आहेत आणि ती आम्हाला हे लक्षात आणून देते
की भौतिक जगाच्या पलीकडील एक दिव्य शक्ती आहे जी खरी भक्तांच्या हृदयात वास करते. कैलाश पर्वत, ज्याला मनी महेश पर्वत देखील म्हणतात, पौराणिक कथानुसार भगवान शिव यांनी आपल्या त्रिशूळाने उत्पन्न केला होता. हा तोच स्थान आहे जिथे भगवान शिव यांनी माता पार्वतीशी विवाह केल्यानंतर काही काळ तपस्या केली होती आणि ते त्यांचे निवासस्थान बनले होते. असे मानले जाते की रावणाने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी कैलाश पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला होता. मनी महेश पर्वतावर एक दिव्य मणी दिसते, ज्याचे दर्शन धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हा मणी भगवान शिवांच्या दिव्य प्रकाशाचे प्रतीक आहे आणि त्यांच्या अनंत शक्तीचे दर्शन घडवतो. एक वेळ अशी आली होती की देवी पार्वती भगवान शिवांपासून नाराज झाल्या होत्या, कारण भगवान शिवांनी त्यांना वचन दिले होते की ते कैलाश पर्वतावरून खाली येऊन मनी महेश तलावाजवळ निवास करतील. पण शिव त्यावेळेस ध्यान आणि तपस्येत इतके लीन झाले होते की त्यांनी हे वचनच विसरले. देवी पार्वतींनी भगवान शिवांना तक्रार केली आणि त्यावर भगवान शिवांनी आपल्या त्रिशूळाने पर्वताच्या शिखराला स्पर्श केला, ज्यामुळे एक तेजस्वी मणी प्रकट झाला. जर का आपण पुराणांमध्ये या मणीचा उल्लेख शोधला तरी नाही, वैज्ञानिक या घटनेला एक नैतिक कारण मानतात. मात्र मनी महेश पर्वताचे रहस्य आजतागायत कोणताही सखोल अभ्यासक किंवा व्यक्ती समजून सापडलेले नाही. या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक किंवा तर पॅटर्न बनले आहेत किंवा भूस्खलनाने मरण पावले आहेत. केदारनाथ भगवान शिवाचे एक प्रमुख निवासस्थान म्हणून मानले जाते. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वर्गासारखी अनुभूती होते. 2013च्या प्रलयात मंदाकिनी नदीचा उफान त्यावेळी मंदिराच्या बचावामुळे एक चमत्कार वाटला. अशा वेळी असेच वाटले की महादेवांनी त्यांच्या उपस्थितीचे ऐकले. तुम्ही तिथे नक्की अवश्य भेट द्या. हे चमत्कारी घटनांबद्दल आहे ज्यामध्ये भगवान शिवांचा प्रभाव आणि भक्तांची आस्थाची कथा आहे. केदारनाथ मंदिराच्या परिसरात 2013 मध्ये आलेल्या प्रलयामुळे भीमशिला नावाच्या शिलाखंडाने मंदिर वाचवले आणि तेथे उपस्थित 500 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवले. ही घटना अशी घडली की हा विशाल शिलाखंड पाण्यासोबत वाहता वाहता मंदिराच्या अगदी जवळ आला आणि मंदिराच्या समोर थांबला. यामुळे पाणी मंदिराच्या आजूबाजूला वाहून जाऊ लागले आणि मंदिर सुरक्षित राहिले. लोकांनी हा चमत्कार मानला आणि त्याला महादेवाची लीला मानली. या शिलाखंडाने अनेक लोकांचे प्राण वाचवले आणि आता भीमशिला म्हणून ओळखले जाते. केदारनाथ येथे भक्त यांची पूजा करतात आणि ते मंदिराच्या परिक्रमा मार्गाच्या मागे स्थित आहे. वैज्ञानिकांनी देखील या शिलाखंडावर संशोधन केले. त्यांनी विविध उपकरणांचा वापर करून या शिलाखंडाला हलवण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला हलवू शकले नाहीत. संशोधनानंतर हे सिद्ध झाले की हा शिलाखंड सुमारे 5000 वर्षापूर्वीचा आहे. काही लोक विचारू शकतात की जेव्हा महादेवाचा चमत्कार भक्तांचे प्राण रक्षण करतो तेव्हा इतर लोकांचे प्राण वाचवले का नाहीत? त्याचे उत्तर असे आहे की काही लोक महादेवाच्या दर्शनासाठी जातात, पण त्यांच्या मनात भक्ती कमी असते. ते फक्त मनोरंजनासाठी जातात आणि ट्रॅव्हलिंगसाठी जातात. त्यांच्यात खऱ्या भक्तीचा अभाव असतो. केदारनाथ मंदिरापासून साधारणतः 500 मीटर दूर सरस्वती नदीच्या काठावर एक रहस्यमय रेतकुंड स्थित आहे. हा कुंड ओम नमः शिवायचा जप केल्यावर पाण्यात बुडबुडे सोडतो. असे मानले जाते की या कुंडाच्या पाणी पिल्याने मनुष्य शिवस्वरूप होतो. 2013च्या आपत्तीत हा कुंड लुप्त झाला होता, पण सध्या तो पुन्हा सापडला आहे. या कुंडाच्या जवळ जाऊन ओम नमो शिवाय
बोलल्यावर बुलबुले बाहेर येतात. हे एक अद्भुत चमत्कार आहे. त्याचप्रमाणे भगवान शिवाचे इतर मंदिरे देखील चमत्कारीच आहेत, ज्यांचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे. उदाहरणार्थ भूतेश्वर मंदिर, गड मुक्तेश्वर मंदिर आणि तिथलागड शिव मंदिर. प्रत्येक मंदिराची आपली एक खास कथा आहे. भूतेश्वर मंदिरात शिवाचे एक प्राकृतिक शिवलिंग आहे, जे दररोज वाढत जात आहे. गड मुक्तेश्वर मंदिरात एक विशेष चमत्कार घडतो. तिथे एक अंकुर लहानशा शिवलिंगावर उगवतो, ज्यावर भगवान शिव आणि इतर देवी देवतांचीही आकृती उभी होते. तिथलागड मंदिर ओडिसामध्ये आहे आणि तेथे तापमान खूप जास्त आहे, पण त्या ठिकाणी देखील एक चमत्कार आहे. हे सर्व चमत्कार म्हणजे भगवान शिवाच्या अद्वितीय शक्तीचे आणि भक्तीचे प्रतीक आहेत. महादेवाचं हे मंदिर कुमडा पर्वतावर बनले आहे आणि हे मंदिर अनेक रहस्यांनी वेढलेलं आहे. या भागात पथरिली दगडांची वस्ती आहे, त्यामुळे इथे उष्णतेचा प्रचंड प्रभाव आहे. इथे इतकी गरमी असते की मंदिराच्या बाहेर 5 मिनिटं देखील उभं राहणं कठीण जातं. पण या मंदिरात गरमीचा काहीच परिणाम नाही. मंदिराच्या आत जास्तच थंड वारा वाहतो. मंदिराच्या आत असलेल्या हवेत अशाच थंडावा असतो. जरी बाहेर आल्यावर पुन्हा गरमीचा अनुभव होतो. या अद्भुत थंडक आणि बाहेरील तीव्र उष्णता यामागचं रहस्य समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले आहेत, पण काहीही परिणाम दिसलेच नाहीत. हे रहस्य आजही कायम आहे. तथापि पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंदिरात भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या मूर्त्यांपासून थंड हवा बाहेर येते, जी संपूर्ण मंदिर परिसराला थंड ठेवते. पुजारी सांगतात की उन्हाळ्यात मंदिराचं तापमान इतकं कमी होऊन जातं की त्यांना रग ओढावी लागतात. तसंच भगवान शिवांचे असे अनेक धाम आहेत जिथे चमत्कारिक आणि रहस्यमय घटना घडतात. यावर आम्ही भविष्यातील व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करू. या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवाच्या अस्तित्वाबद्दल अनेक प्रमाणं पाहिली आहेत, जी हे स्पष्ट करतात की सनातनच सत्य आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपणाला सांगितलं होतं की सौदी अरेबियामध्ये खोदण्याच्या दरम्यान 8000 वर्ष जुने मंदिर सापडले होते. त्याचप्रमाणे तुर्की आणि इराणमध्ये देखील खोदनकामामध्ये दरम्यान मंदिराचे अवशेष सापडले आहे, जे हे सिद्ध करतात की जिथे खाणकाम होते तिथे भगवान आहेतच आणि जिथे खाणकाम नाही तिथे देखील देव आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतातच नाही तर हिंदू धर्माचा सर्वात मोठे मंदिर कंबोडियामध्ये अंगकोरवा मंदिर आहे. या मंदिराची खासियत अशी आहे की युनेस्कोच्या वतीने याला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिली. जवळपास 900 वर्ष जुने आणि 402 एकरात पसरलेलं हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिराच्या भिंतीवर संपूर्ण रामायणातील चित्र कोरलेली आहेत. हे मंदिर कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजावर देखील आहे. शेवटचे म्हणणे हेच की हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की भगवानाचं अस्तित्व किंवा देवाचं अस्तित्व हे एक खूप वैयक्तिक आणि गडद प्रश्न आहे. विज्ञान, दर्शन, तर्क आणि वैयक्तिक अनुभव हे देवाच्या अस्तित्वाकडे मार्गदर्शन करतात, पण याचं अंतिम उत्तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच द्यावं लागेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर कृपया या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा, ज्यामुळे हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि सर्व लोकांना हे कळू शकेल की सनातन सत्य आहे. शेवटी मित्रांनो, तुम्हाला एकच सांगते की ही कथा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला ही ज्ञानप्रिय वाटली असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला एकच कमेंट करा की सनातन हे सत्य आहे. मित्रांनो, आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, जागरूक राहा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.